चाणक्य, ज्याला कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते, यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या ग्रंथांमध्ये नैतिक मूल्यांविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. त्यांच्या मते नैतिक मूल्ये हे मानवाच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आवश्यक घटक आहेत. त्यांनी हे विचार त्यांच्या लेखनांमध्ये पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहेत. 1. सत्य. चाणक्यांनी सत्याला जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण मूल्य मानले आहे. त्यांच्या मते सत्याची पालना केल्यास जीवनात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. 2. धैर्य. कोणत्याही कठीण प्रसंगात धैर्य राखणे आवश्यक आहे. चाणक्यांच्या मते धैर्य हे एक उत्कृष्ट गुण आहे ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणींना तोंड देता येते. 3. न्याय. न्यायाला चाणक्यांनी उच्च मान दिला आहे. त्यांच्या मते न्यायाची पालना केल्यास समाजातील सर्व व्यक्तींना समान वागणूक मिळते आणि समाजात शांतता निर्माण होते. 4. स्वाभिमान. स्वाभिमान राखणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. स्वाभिमानामुळे व्यक्ती स्वतःची प्रतिष्ठा राखू शकते आणि इतरांमध्ये आदर प्राप्त करू शकते. 5. क्षमाशीलता. चाणक्यांनी क्षमाशीलतेचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की क्षमाशीलतेमुळे आपल्याला इतरांच्या चुकांना समजून घेता येते आणि त्यांना माफ करता येते. चाणक्यांचे विचार आजही आपल्या जीवनात प्रेरणादायक आहेत आणि त्यांच्या नैतिक मूल्यांच्या शिकवणीमुळे आपण अधिक प्रगल्भ आणि संतुलित जीवन जगू शकतो.